close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. गाईज परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे तिसरा आणि दिवस आहे चौथा. बघू आता. आणि फ्रेश वगैरे झाल्या. आता काहीतरी 11 वाजल्या सकाळचे. इकडं आमची सगळी पब्लिक पण रेडी होतात. इकडे केसचा सेटिंग चालू आहे. तर वेदांत भाई आपल्याला सांगणार आहे आता कुठे जायचं आपल्याला एक्झॅक्ट. आज जायचा आगोडा फोर्ट आणि नाईटला किकी आणि अजून एक लोकेशन आहे. तर सगळ्यात पहिले आता आम्ही जाऊ आगोडा फोर्ट किंवा पाराला. फक्त फोटो काढायसाठी चालल्या आणि म्हणजे असं बघायसाठी. तर बघू आता काय आहे तिकडं. तर याचा प्लॅन तर कधीचाच होता, पण आता दिवस आमचा म्हणजे इकडे तिकडे झाला थोडासा, म्हणून आता आम्ही आज चालल्या. तर आता ॲगोडा फोर्ट आणि पारा करणार आहे आम्ही. त्याच्यानंतर परत लंच केला. तर कुठं होतं मी त्याच्यानंतर एक कुठलं तरी लंच ब्रेक. त्याच्यानंतर परत संध्याकाळचे आम्हाला एक दुसरी लोकेशन आहे. बघू आता तिथं जाऊ. तिथं फक्त फोटो काढायला जाणार संध्याकाळी. तर खास फोटो काढायसाठी लोकेशन आहे ती. बघ तिथं त्याच्या आतमध्ये आहे बघ तिथंच. तर चला असंच कंटिन्यू आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. चला आता निघलेलो आहे गाडी बसून. आता आपण कुठे जायचं तर डिसाईड करतो आहे. असंच कंटिन्यू ब्लॉग चालू राहील आजचा ब्लॉग. हो तोच काय स्पेलिंग काय आली तिच्यावरती. डबल आर आहे ना. किती किलोमीटर आहे. काय करा आता पहिले इकडेच शाहीद बाय कुठं. सो काहीच फायनल लोकेशनवर पोहोचलेलो आहे आपण आता. हर्षा सांगत आपल्याला कुठं आल्या. आगोडा फोर्ट. नक्की आगोडा फोर्ट आहे काय हो. नक्की मला पण नाही. Thanks. इकडं काय आहे तो बोलला. लाईट हाऊस. आता बघू लाईट हाऊस. फोर्टला जायला गाडी जाते का चालत बघू. चलो देखते उतरो. तो आता जातो लाईट हाऊसमध्ये. बघू काय आहे. तर बघू आपण ॲगोडा फोर्ट. चलो गाईज. ठरले इकडे पैसे देणार. पैसा बोलते बाय. फक्त आतमध्ये एंट्री करायचं 100 रुपये म्हणजे पर पर्सन 25 एवढी. चला बघू आता आतमध्ये नक्की आहे तरी काय विषय. आजची ड्रेसिंग कशी वाटतं सांगा कमेंट करून. हां हो दे तेव्हा दिसतं का. चला बघू आता वरती गेल्यावर. फुल स्ट्रगल का. स्ट्रगल दाखवता ना तुम्हाला. इकडं मित्रांनो इथून पूर्ण समुद्राचा व्ह्यू येतं. यो बघा यो ॲगोडा फोर्ट ना. बस ब्रो. कुठे गेला रे. अच्छा काहीतरी बोलशील रिव्ह्यू बद्दल. कसा वाटला तुला. चांगला आहे फक्त ऊन जास्त आहे. या टायमानं संध्याकाळच्या टायमानं यायला पाहिजे. नाही संध्याकाळी सांगता नाही ना. चालू मजा येईल. मग सनसेटसाठी एकदम बेस्ट पॉईंट. सो गाईज लाईट हाऊस बघून झाला. थोडासा व्ह्यू बघितला तुम्ही पण. तर आता आम्ही झाले ॲगोडा फोर्ट. इकडं मागच आहे थोडासा. आता गाडी लावलेली आहे. घर उन्हाळ्यात फिरायला कटायला येते ना अर्जा. आता काय करशील. लास्टचा दिवस बघू आता. गोव्याचा लास्टचा दिवस आहे. इथून आम्ही आता उद्या सकाळी जाणार मालवणला. तर उद्यापासून आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मालवण दिसणार कोकण. चला आता ॲगोडा फोर्टवर जातो. तिथे बघू काय विषय आणि मग मला बघायला भेटेलच. कंटिन्यू असं ब्लॉगमध्ये. काहीच ॲगोडा फोर्टचे तिकीट घेतलेले आहेत आम्ही. आता दाखव द्या. फुल पैसा. सब पैसे पे गेम चलता है. काही सिर्फ पैसा. यो तर बघू आता पुढे गेल्यावर. हां चला आता बघू पुढे जातो.
फोर्टवरती काय बघू आता विषय. ऊन लय पडतंय. सकाळी जेव्हा ॲगोडा फोर्ट या इसाई उन्हाची मुलं तेवढा काही मजा नाहीत. उन्हाची मुलं तेवढी मजा नाही. अभि भाई झाले का स्नॅप. यो एक जीवनाला कटाळलेला माणूस आहे आमचा. यो बघा असा मेन व्ह्यू यो आहे. अच्छा काय झाला हां बघू कंटिन्यू. ऊन आहे म्हणजे पूर्ण हालत खराब होते. नुसतं असं वाटतं सावलीत बसावं. लेवल है लेवल. लेवल सबके निकलेंगे और निकल भी रहे हैं गाइस. टी शर्ट बाला बघा आगाऊ निघला. हे आमची बाला बघा. अच्छा ठीक आहे. एवढा काही खास नाही ना अर्जा. म्हणजे फोर्ट सारखा म्हणजे किल्ला वाटत नाही. तो यो बनवलेला किल्ला आहे मला तरी असं वाटतं. असं काही जुने काळांचं असं काही नसेल यो. कारण की यांची दगडी सगळं सांगतंय हे बनवले. कोण आला असेल तर कमेंट करा याच्याबद्दल काय काय माहिती असेल तर. बरोबर ना यार काय मग असू दे ना. वेदांना माहीत आहे. वेदा बोल 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 बोल. मग काला जापतो मध्ये मध्ये टिव करायला. नाव सांगे ना मी. चलो गाइस मिलते हैं अभी बाद में. बाबू अच्छा नेक्स्ट पॉज. ये मोबाइल जे ज़्यादा मोबाइल जे. चलो गाइस अभी लोकेशन चेंज. अभी रहते हैं सीधा पारा. चलो जा भाई. सरपंडी सरपंडी पिली नसली तरी पिली आता काय वागणार आमचा. पिल्यावर तर काय बघायलाच नको. याची व्हिडिओ सगळ्यांनी टाकू नको. सो गाईज अगोदर फोर्टशी निघलो आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही पाराला. जास्त वेळ थांबलो ना. फक्त फोटो काढायसाठी गेलेलो. फोटो वगैरे काढलं आणि आता आलं परत रूमवर. गाडी पार्किंगला लावली आणि आता आलं जेवायला. तर दुपारचं टाईम झालेला आहे. किती वाजलं 3:15 वाजलेलं आहेत. इकडं हर्षभाई आपला ऑर्डर बघता आता. आमचे 2 एपले गेले आणि फोटो तरी आगाला मोताल. चला लय छीन झाले उन्हाची मुलं. त्याच्यामुळे कटाला आलेलं आहे. ते जेवून घेतो त्याच्यानंतर बघू आपण काय होतं ते. आजचा ब्लॉग काय एवढा काय नाही. तरी अजून एक लोकेशन आम्हाला करायची आहे फक्त फोटोसाठी. आजचा दिवस फक्त आम्ही फोटोसाठी ठेवले. बघू आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये असंच. चला मग भेटू आपण. गाईस जेवण वगैरे आलेलं आहे आपलं आता इथे. काय आहे उद्या पनीर टिक्का मसाला आणि राईस. अच्छा परफेक्ट आहे का. जेवून घेतो त्याच्यानंतर भेटू. इकडे फोटो एडिटिंग चालू आहे. आत्ताच फोटो काढून आलो. चला जेवून झाल्यावर भेटू. तर काही जेवण वगैरे आता निघलेलं आहे. परत एकदा आमच्या रूमवर जायला. आता रूमवर जातो थोडा फ्रेश होतो. त्याच्यानंतर आणखीन एक लोकेशन बघितले तिथं फोटो काढायला जायचं आम्हाला. बघू आता 4 वाजल्यानं कंप्लीट. तर आम्हाला अर्ध्या तासानं रेडी वगैरे होऊन निघायचं पण आहे. कारण की थोडं अंतर आहे 15-20 किलोमीटर काहीतरी अंतर आहे तिथं जायला. आणि प्लस रिटर्न पण यायचं आम्हाला इकडं. चला भेटू आपण. मी कुठं राहिलो. चलो गाईज मिलते बाद में. सो गाईज पुन्हा एकदा तयारी करून निघले आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवर जायला फक्त फोटो काढण्यासाठी. फुल स्ट्रगल चालू आहे गाडीमध्ये. तर चला आता तयारी वगैरे केली.
कालचंच कपडे जरा रिटर्न घातलं कारण काल फोटो ना काढलं. मग काय काय लावून दे. कुठे जायचं आपल्याला? नाव आपल्याला जायचं बँडा करू. मित्रांनो आता फायनली रूमवर आले आम्ही. आणि मग अशी आम्ही कुठं होतो? हां, आम्ही गेलो फोटो काढायला एक लोकेशनवर. तिथं पोचायला ट्रॅफिकचे मला एवढा टाईम झाला आम्हाला की म्हणजे सगळा कालच झाला. त्याचे मला आमचा फोटोचा प्लॅन कॅन्सल झाला. मग तिथून येताना पण तसेच ट्रॅफिक. त्याच्यानंतर मग गेलो हॉटेलला आणि जेवलो. आता मग अशी जस्ट आलो आणि आता वाजल्यान 11. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो मी. किती झाले शूट काय माहीत नाही. जसं झाला असेल काही हरकत नाही. सो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता डायरेक्ट उद्या. तर उद्याचा प्लॅन उद्याच सांगतो मी, आज नाही सांगणार. तर उद्याचा प्लॅन उद्या सांगतो आणि उद्या नवीन ब्लॉग आपला चालू होईल. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये.